देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दया पवन साधु फळा कुसरी काही बोलतो वचने अति भाविक लाजलो पवन साधु एका जनार्दनी कुमसादा त्याची रात सानुग्रह लागलो पवन साधु अध्याय क्रमांक 15 आणि श्लोक क्रमांक 33 192 क्रमांकाच्या ओळीला आपण सांगतो. एक ओळ पाठीमागं जाऊ. त्यावेळी तो आकलून लावले तरी बाहेर जात नाही. निसंग व निर्लज्ज होऊन तिच्याजवळच राहतो. मग ती वेश्या स्वतःच त्याला सोडून निघून जाते. त्याप्रमाणे अष्टमहासिद्धी साधकाला सोडून निघून जातो. काल सांगितलं की त्या वेश्येपाशी जो गेला आणि जोपर्यंत त्याच्याकडे धन द्रव्य आहे तोपर्यंत त्या वेश्येने त्याला ठेवून घेतलं. आणि ज्या दिवशी धन द्रव्य झालं तर तिथून तिने बाहेर काढलं. आणि बाहेर काढलं तर तो तिथून जाईना हाकललं. तर मग ती त्याच्यापासून निघून गेली. तसं महासिद्धी पुण्य किती कमवलं तरी माणसाला पुण्य तोपर्यंत थांबतं जोपर्यंत त्या पुण्याचा संच आहे. तोपर्यंत पुण्य संपलं की आपल्याला त्या महासिद्धी सोडून जातात. ते पुण्य सध्या सोडून जातं. पुन्हा आपण त्या स्थिरीला जातो. म्हणून तुम्ही त्या महासिद्धी निघून जातात. म्हणून त्या महासिद्धीच्या नादाला लागू नका. माझी प्राप्ती करा आणि माझी प्राप्ती केल्यावर त्या महासिद्धी त्याच्याजवळ ऑटोमॅटिक राहतात. पण तिच्या माग लागला तर मग घोटाळा होतोय. हा कालीपर्यंत आपण आलो. सर्व महापापांचा नाश करणारी आणि सर्व कुळांचा उद्धार करणारी जी काशी, हे ध्यानात ठेवायचं. काशीला गेलं तर सगळं आपलं पाप नाश होते आणि सगळ्या कुळांचा उद्धार होतोय. करणारी जी काशी, त्या काशीला जाणे तेथे थांबते आणि भोगाच्या इच्छेने वेश्येकडून पूर्ण नागावला आणि सर्व कुळ जातो. मग तो तिकडं ज्याच्या नाश पापाचा होणार होता, कुळ उद्धारण होणार होता, तिथं न जाता तो जाऊन कुठं बसला? वेश्यापाशी बसला. त्याच्यामुळे सगळा त्याचा काय झाला? नाश झाला. काशीला जाऊन तशी सिद्धीची कथा आहे. तशी वेश्याची उपमान सिद्धीला दिली. सांगा तशी मग देव सोडून किती पुण्य केली आणि किती लोकांनी आपला गवगाव केला आणि किती धन कमवलं, किती काही केलं, तर त्या वेश्येची उपमान
मोठा महाराज असला, किती त्याचं पुण्य असलं, किती लोक त्याच्या पाया पडत असलं, तरी त्या धनामुळे वेश्या त्याला जवळ करते, असं त्या पुण्यामुळे त्याला जवळ करते, हे डोक्यात घे. तशी सिद्धीची कथा आहे. या सर्व सिद्धी माझ्या प्राप्तीला प्रतिबंध होतात आणि त्या सिद्धीत माझ्या प्राप्तीला, नाही तर बघा ना, देव प्राप्तीला काय आड येते? देव प्राप्तीला आडवं काय येतं? वर्ग आडवा येतो, बायको आडवी येते, आडवे येतात, असलेला आपला देह आडवा येतो, म्हणजे नसल्यानं आपल्याला आडवं येते देव. आणि त्याच बंधने तेच प्राप्त देवाला आड येते पहा. आणि त्या सिद्धी देवाला, देवाच्या प्राप्तीला बंधन प्रतिबंध होतात. माझे ध्यान, ज्ञान आणि वैराग्य या सर्व अवस्थांना नागवून, ध्यानाला नागवते, ज्ञानाला नागवते, सिद्धी तिकडे जाऊ देत. माणसाला काम नाही, जाम नाही काही, तर तिकडे कशाला जायचं? इतकं डोक्यात पिढ पाडून घे. सिद्धी आड येते, तिकडे जाऊ देत नाही. कारण तिकडे गेलं तर गिराईक त्याचं जाईल ना, त्याला असं विचार करून खास बसायला कुठे. जसं एखादं मेलेलं जनावर असल्या माश्या कावलं त्याच्यावर तुटून पडतात. आता तिथं मेलेलं गिदडच नसल्यावर माश्याने कुठं जावा? तसं ते वाईट विचार कुठं जाते, म्हणून त्याला जाऊ देत नाही. ज्ञान, वैराग्य यांची अवस्था नागवून साधकाला रिकामा करून सोड. त्या साधकाला त्या सिद्धी रिकामा करून सोड. त्याच्यापेक्षा काही चीज नाही. ती वेश्या जशी त्यातलं सगळं धन काढून घेते, तसं ह्या ज्ञानाच्या सगळ्या गोष्टी, ज्ञान, वैराग्य, ध्यान, हे सगळं काढून घेतं आणि त्याला मोकळा बंबू करून देते. जेथे सिद्धींनी नागवलेली अवस्था उत्पन्न होते आणि भोगाने साधकाचा छळ करण्याकरता ब्रह्माची अवस्था उत्पन्न केलेली असते. आणि तोच भ्रम, देव सोडून बाकीची गोष्ट आवडणं, खरं म्हणणं, हा भ्रम आहे. आणि भ्रमिष्ठ झालेला जीव आहे. तिथे माझ्या प्राप्तीला विलंब होण्याचे तेच कारण आहे. देव प्राप्त व्हायला विलंब करण्याचं कारण काय आहे? तर नसल्यानं खरं. बरं, काही गरज आहे का? मला सांगा बरं, सुख कुणाला नको वाटतंय का? मग प्रयत्न करीत नाहीत का? मग होतंय का? बरं, दुःखाची कुणाला अपेक्षा आहे का? त्याच्यासाठी कुणी काय करतंय का? आणि ते असं का होते? नाही, हे असं होण्याला कारण काय? आता मला सांगा, बैलाला खरंच नांगूर वडा वाटतोय का? पण वडल्याशिवाय गत्यंतर आहे का? म्हणजे त्याला वडा वाटत, पण त्याला वडावा कारण का? तर त्याला मालकाने बांधून टाकले, म्हणून त्या बांधणाऱ्या मालकासाठी नांगूर काय करावं लागतोय? बरं, आपल्याला आता कोणी बांधले का? आपण बांधून घेतले. मग कशाने बांधलेला आहे तो? माझा देह, माझी पोरं, माझी बायको, हे माझे मालक, हे माझं शेती बाडी. त्यांनी काय केलंय? त्यांनी बरं, त्यांनी बांधून घेतलंय का? बैलासारखं बांधलंय. आणि बैलाला बांधलंय. आणि ह्यानी जेथे सिद्धीने नागवलेली अवस्था उत्पन्न होते आणि भोगाचे साधकाला छळ करण्याकरता ब्रह्माची अवस्था उत्पन्न केलेली असते, तेथे माझ्या प्राप्तीला विलंब होण्याचे कारण हेच आहे. देवाचा विलंब प्राप्ती न होण्याचं कारण आपण देवाला प्राप्त होण्याला विलंब होण्याचं कारण काय? की नसल्यानं आपण. आता सांगा, ही माझं ठीक आहे, पण दुसऱ्याच्या अंगावरची कपडे आपलीच नाही का ना? बरं, दुसऱ्याच्या अंगावरचे कपडे आपले नाहीत तर आपल्या अंगावरचे आपले.
मग दुसऱ्याचा देह आपला आहे का आणि आपला तरी येण्यासारखा म्हणून त्या म्हशीला कळत बरं का, आपली वगार ही आपली आणि ती वासरू गायचंय हे कोणाला कळत, आणि तेवढंच माणसाला कळत, ह्याच्या पलीकडे काय कळतंय. पण माणसाने जर विचार केला की दुसऱ्याचं शरीर आपलं नाही, तर आपलं शरीर तरी कुठे आपलं, आणि ते आपलं म्हणून बसणं हा बद्धपणा आहे. किती उपास कर आणि किती देव त्याला फिर, हे कळून नाही घेतलं तर तुला सुख होणारच नाही. सुखाचा उपाय जो आहे तो मात्र करत नाही. आणि मग सुखाची इच्छा करून बी दुःख पदरत का नाही ते डोक्यात घेतले. आणि सांगा मग आपल्याला सुख व्हावा इच्छा असं कोण करत? जो सुखी आहे तो करेल का? मग सुखी असलेला इच्छा करतोय म्हणजे तो दुःखात आहे, आणि दुःख नाहीच आहे त्याला, पण इच्छा करतो. आपल्याला दुःख निवृत्ती व्हावा, आपल्याला मुक्ती मिळावा. अरे येड्या गदड्या तू स्वतः माझं मी आणि माझं करून बसलास, त्याच्यामुळे तुला दुःख जडून घेतलंय का काय? बळच आहे दुःख, त्याला बांधलंय का बैलासारखं? घेऊन या छंद माझं म्हणल्यामुळे दुःख आहे. आता ते दुःख कळतंय बी, पण माझं सोडीत कमल सोडीत नाही. तर हा त्या बैलासारखा बद्ध झालेला, तो त्याचा विचार करीत नाही की ह्याचा माझा काही संबंध नाही. आणि तो संबंध पाय देऊन जर थोडा त्याचा आपला काही संबंध नाही. आता जोपर्यंत विचार करीत नाही, मग रविवार सोमवार मंगळवार बुधवार किती उपास करा आणि त्याचा संबंध सोडला हे दुःखाचं काही कारण. दिवस उगवल्यावर दिवसाच्या पुढे अंधार टिकेल का? आणि तो अंधाराची इच्छा करेल का? आणि तो अंधार जावा म्हणून प्रयत्न करेल का? कारण दिवस उगवल्यावर त्याच्या अंधार पुढे टिकत, तसं आपल्याला दुःख कशामुळे ते विचार न केल्या आपला निर्धार झालाय. आपला निर्धार काय झालाय? बापाला त्याची पहिली बायको गेली तिथं दुसरी बायको करून, स्वतःनी बायको करून गेली आणि भावाला बायको करून गेली. आणि म्हणजे हा मार्ग कुठला धरलाय? मशानाचा का कुठला? आणि त्यांना जित्राब वाढावा. जित्राब कशाला माहिती? होय, जित्राब कशाला म्हणतात माहिती नाही? कशाला म्हणतात? अशाबाद शेळ्यांचं पिली वाढल्यावर त्याला काय म्हणतात? आणि इकडं काय? त्याला वंश झाला पाहिजे, त्याचा कुलाचा वंश झाला पाहिजे, माणसाची वृद्धी झाली पाहिजे, म्हणजे तिकडं चित्राब आहे आणि इकडं काय? वंश आहे. इकडं काय? वंश आहे. म्हणजे जित्राबच वाढेल तेच का दुसरं का? आणि हा त्यांनी केलेला हा त्यांचा ज्ञानाचा त्याला काय विकास, हा काय त्याचा ज्ञानाचा विकास आहे ह्याला म्हणतात. आणि ह्यालाच म्हणतात हेच लोक शिकतात ती हेच आणि लोकांना शिकवतात ती हेच. आणि हा काय सुखाचा मार्ग आहे? मग ह्याचे
नाहीत का? मग का होत नाही? पहिल्यासारखे बद्ध झालेलो आहेत आपण, बद्ध. कशाचा विचार करतोय? नसलेल्याचा विचार करतोय तो. नाही दुसऱ्याची कपडे आपले का आपले कपडे आहेत का? हे आपले. मग हे विचार आणि ह्या विचाराशिवाय सुटणार नाही. मग दुसऱ्याचा देह आपलाय का? बघ, दुसऱ्याचा देह आपला नाही का? आपला देह. हा, मग हा विचार करणं याला महाशिद्धी म्हणतात. आणि ही देवाने आपल्याला, आणि जी वस्तू जाणतो, जी वस्तू ती देहाने जाणतो, इंद्रियाने. जेवढं डोळ्याने ही सृष्टी पाहतोय, हा डोळ्याने रूप पाहतोय. रूप कशाने पाहतोय? डोळ्याने पाहतोय. शब्द जो ऐकतोय तो कशाने ऐकतोय? कानाने ऐकतोय. गंध घेतोय, वास घेतोय, कशाने? नाकाने. रसना, रस कशाने सेवन करतोय? मग हे सगळं इंद्रियाने व्यवहार होतोय. या इंद्रिय हे यंत्र आहे. यंत्र हे काय आहे? हे यंत्र आहे. आणि ह्या यंत्रातून व्यवहार होतोय म्हणून त्याला यंत्र म्हटलंय. ना ते जगात वास नाही काय? जगात पाणी आहे, पृथ्वी आहे, सगळं आहे, पण त्याच्यातून व्यवहार नाही होत. तो निष्काळ आहे, आकार आहे, पण त्याचा व्यवहार नाही. हे आकार बी आहे आणि याच्यात यंत्र बी बसवलंय. आणि त्या यंत्रातून मग आता आपण देह नाही, आपण बुद्धी नाही, आपण डोळे नाहीत, आपण कान नाहीत ऐकणार, ह्याच्यापेक्षा यांना जाणणार, यांच्याकडून मन जाणलं जातं. आणि मनाला ते कळतं. आणि मनाने कळल्याला त्या बुद्धीत काय होतं? विचार होतोय. आणि म्हशीला त्या बुद्धीत कळत आहे, म्हशीला की वगारा आपली आणि वासरू गायचंय, हे म्हशीला बी कळत आहे आणि माणसाला बी कळत आहे. फक्त आपण जेवढी शरीर दिसते ते आपण नाही, जेवढं सृष्टीला दिसतंय ते आपण नाही. त्याला जाणणारा, याला बी जाणणारा, मनाला बी जाणणारा आपण आहे. पण मन, स्वरूप, रूप हे जाणायला हे यंत्र लागत आहे. पण त्या मनाला जाणायला यंत्र लागत आहे. पण आत्म्याला जाणायला यंत्र लागत नाही, देह लागत नाही. आणि देहाचा वास करावा लागतोय तेव्हा तो आत्मा जाणल्या जातोय. आणि मग ती सिद्धी आपल्याला प्राप्त व्हावा. आणि त्याला बाकीच्या ज्या सिद्धी आहेत त्याचा आहे का आडवे आलेले आहेत. आडवे आलेले आहेत. माझे स्वरूप अद्वैत आहे. अद्वैत आता एकच आहे. हे कळण्यासाठी द्वैतामुळे अद्वैत म्हणायला लागले. नाही तर सूर्याला म्हणावं लागेल का मी प्रकाशित आहे? सूर्य सांगतो का मी माझा प्रकाश आहे? त्याला अंधार कधी माहितच नाही. तो प्रकाश म्हणेल कधी का? त्याला म्हणायची सध्या गरज नाही. माझे स्वरूप अद्वैत आहे. त्या अद्वैतात हे उद्धवा नाना प्रकारच्या सिद्धीची अवस्था भोगणे म्हणजेच मायेचा भ्रम होय. सिद्धी भोगणं म्हणजे मायेचा झालेला भ्रम आहे. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, माझी पोरं आहे, हे सगळं माझं म्हणणं हा मायेचा काय आहे? भ्रम आहे. भ्रम आहे होय. सिद्धीचे विघ्न माझ्या प्राप्तीच्या आड येते. आणि या सिद्धीचे विघ्नच देवाच्या आड येते. मग आता देवाच्या आड येत असलं तर देव पाहिजे का? हे पाहिजे आम्हाला तर हेच पाहिजे. देवाला कुठे घालायचं ऍक्च्युली? देवाची गरज नाही आम्हाला. आम्हाला हे आबदू बैलाला खरंच नांगर वडा वाटतोय.
पण वाढल्याशिवाय तर आपल्याला खरंच दुःख असं वाटतंय वय, पण नको वाटलं तरी आल्याशिवाय अब्दू मारायचंय आपल्याला. सांगा बरं, बैलाला तरी बांधलंय आणि आपल्याला बांधलंय, आपल्याला बांधलंय वाजून घेतलंय, बरंच बांधून घेतलंय ना. सांगा बरं, सांगा. प्राप्तीची आड येते हे तुला कळण्याकरता मी सर्व सिद्धीचे निरूपण ध्यान धारणेसह संपूर्ण सांगितले आहे. माझे ध्यान केले असता मन एकाग्र होते आणि त्या ध्यान धारणेने भोगाची इच्छा उत्पन्न होऊन सिद्धी प्राप्त होते. आणि त्या सिद्धीची साधकाला काय करतात, नागून सोडतात. जन्म, औषधी, मंत्र, तप यांनी ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या सर्व योग्याने माझ्या प्राप्त होतात. त्यांना योगाशिवाय अन्य गती नसते. सिद्धी प्राप्तीची आणखी कारणे आहेत. सिद्धी प्राप्त होण्याची आणखी कारणे आहेत. जन्म, औषधी, मंत्र, तप आणि प्राणपणाचा निरोध हे सर्व प्राप्त केले असता योग अभ्यासात सांगितलेल्या सिद्धी प्राप्त होतात. कित्येकांना जन्मतात तर सिद्धी प्राप्त होतात. कित्येकांना, पक्ष्यांना सिद्धी प्राप्त आहे. पक्ष आपण माझ्या आकाशात उडतात. बरं, ते गिधाड सध्या उडत कुठं, आकाशात. गिधाड सध्या उडत. बरं, कीटक खाणारी, किडी मुंगे खाणारी सध्या आकाशात उडत. आपल्याला इथे उडतात. त्यांना जन्माचा सिद्धी काही कायला प्राप्त होते. सांगा, सिद्धी प्राप्त होतात. कित्येकांना औषधांनी सिद्धी प्राप्त होतात. कित्येकांना तपादिकांच्या महत्वाच्या साधनांनी आणि कित्येकांना मंत्र जपाच्या द्वारे सिद्धी प्राप्त होतात. हे खरे आहे. मग सिद्धी प्राप्त मंत्रांनी, जपानी, तपानी प्राप्त होतात. करणं येडेपण आहे का शहाणेपण आहे? आतापर्यंत कसं कोण सांगितलं? म्हणजे ते करणं आणि ते त्याच्यासाठी प्राप्त, हे जे आडवं येत आहे ना माझ्या प्राप्तीला देव म्हणतो, ते हे लोक काय करतात आणि म्हणून पुन्हा आपल्यालाच म्हणतात आम्ही एवढं केलं तरी आम्हाला नाही भेटलं. तुम्हाला म्हणजे जे करायला पाहिजे ते करत नाही तर, आणि जे नको करायला ते मात्र तिचा जीव चाललाय आणि ती येऊन पाण्याचा गोट नाही प्याला. संध्याकाळी येऊन म्हणते या सोमवार धरला. मग धरलं तर धरला, आम्हाला काय करायचं? काय कारण काय सांगा बरं. जी तिची वाळून गेली, आधार व्हायचे लक्षण ती म्हणते ना सोमवार त्याला. म्हणजे नको करायला हे करताय आणि मग दुःख ओढून घेतायत. सांगा, सर्पाला वायुधारणा, माशाला पाण्यावर तरंगणे, पक्षाला आकाशात गमन करणे. बघा आपण जे बोलतोय ते आहेच आहे. सिद्धी काय काहीतरी आहे आपल्याकडे बाबांची. खरंच तुम्हाला सांगतो, आपल्याला ना आपल्या नामाची साधू भेटते, आपल्याला ना आपल्या मुखातून जे काढील ना ते पुढे येणार. आपण बरळलोच ना तरी देव नीट करेल. काही बोललो तर ते त्याचा आणि नीट पक्षाला आकाशात गमन करणे. या सिद्धी जन्मतात स्वाभाविक प्राप्त झालेल्या असतात. आज ते वाचलंय, देऊन काढलंय. मग शास्त्री बोललो, मग उगं मनात बसल्यावर कावळण ते उडत होते. त्यांना बघा ना, माणसं पक्षी उडत
किडी खाली उतरले आणि ते खाल्ले आणि पुन्हा उडलं. म्हणलं या या तिथं त्या किड्या मुंग्या खायच्या, चिमण्या मुंग्या खायच्या जायच्या आणि त्या उडून जायच्या. मी म्हणतो माणसाला एवढं देव म्हणतोय, त्याला एवढं ज्ञान आहे, पण बघा ना किड्या मुंग्या खात्यात तरी ते उडत येते. आणि काय सिद्धी असत म्हणजे हे नव्हतं वाटलं आणि कळत. पण मी परीक्षण केलं आज, ते म्हणलं असं असतंय. त्यांना जन्मताच सिद्धी म्हणलं, म्हणजे देव कुणाला नाही कुणाला काहीतरी एक्स्ट्रा देतोय म्हणलं. ते परीक्षण बसल्या बसल्या म्हणलं आपल्याला ते ज्ञान दिलं तर हे भरपूर उडून जायचं. किडी खाते तेव्हा तिकडे त्या खात्याने ते घुबड आलं म्हणलं, ते घुबड खाली उडत नाही. सांगा बापरे. हंसाला दूध आणि पाणी याची निवड करता येते. ही माहिती पशु पक्ष्याला दिले जन्मतात. वा. कोकिळेला मधुर स्वर आहे, कोकिळेला मधुर स्वर आहे, उच्चारता येतो. चकोराला चंद्र अमृताचे सेवन करता येते. या सर्व सिद्धी खरे पाहिल्यास त्या त्या योनीतील जन्मामुळे प्राप्त, त्या त्या योनीत त्या त्या जन्मताच त्यांना काय काय भेटते. पहा म्हणजे जन्माने काही सिद्धी प्राप्त होत्या, काही मंत्राने होत्या आणि काही तपाने होतात. उद्धवा, जन्मामुळे सहज ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या मी तुला सांगितल्या आहेत. आता आपल्या बुद्धीच्या ज्ञानाने काही विशिष्ट औषधी सिद्धी ऐकल्यानंतर ज्या ज्या सिद्ध प्राप्त होतात त्या ऐक. पांढऱ्या मांदार झाडाखाली अंगरकी चतुर्थीचे दिवशी चांगला आलंय सांगायला, ते अभ्यास करून सांगते. चतुर्थीच्या दिवशी गजाननाची यथाविधी पूजा केली असता विधीचे ज्ञान होते. जी विधी करायची त्याचं ज्ञान करायचं आणि लोकांना सांगायचं. बरं नाही ते म्हणजे पिढा करून देते का दुसरं काय सांगा. बरं असं ह्याच्यातून बाबा तू किती केलं तरी तुला दुःखातून निवृत्ती होणार नाही, त्याचं कारण वेगळं असं सांगणार आहे का. आणि आम्हाला त्याची गरज आहे का. आम्हाला हेतू नाही म्हणायचे काय, ह्याच दुखणं बरं करायचे आणि ह्याच किती करव म्हणलं तरी होणार. ह्याच्यापेक्षा तू वेगळा आहे, त्याचा तुझा काही समज नाही, तरच दुःखातून तू निवृत्त बशील. नाही ते नाशिवंत आहे, ते दुखणार म्हणजे दुखणार. पहिल्याला जरी नांगोर नाही वडा वाटला तरी वडल्याशिवाय सांगा बर. यथाविधी पूजा केली असता सर्व विधीचे ज्ञान होते आणि धन धनाची समृद्धी होते. आपल्याला हे पाहिजे, मातीचं सोनं करता आलं पाहिजे. धंदा नको, काम नको, काय नको. मग आपल्याला मातीचं सोनं करायचं म्हणल्यावर खाणार काय. हे माती तरी कुठं राहील, सोनच खाणार ना सगळं. सांगा बरं. तसलंच होत. आजान वृक्ष कसा असतो, आजान वृक्ष कसा असतो हे ओळखण्याची खूण अशी की त्याची फळे कुत्र्याच्या तोंडासारखी असतात. आजान वृक्ष कसा असतो तर त्याची फळ कुत्र्याच्या तोंडासारखी. कुत्र्याच्या तोंडासारखी म्हणजे कसा हो 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 करणारी. त्या वृक्षाचे दूध त्या वयात मिळाले तर मनुष्य अजरामर होतो. राजान वृक्षाचे दूध प्यायला मिळालं तर तो कसा होतो, अजरामर होतो. दररोज कडुलिंबाच्या पाल्याचे सेवन केले असता
त्याला कोणत्याही विषयाची बाधा होत नाही. रोज आपलं कडुलिंबाचा पाला तोंडात टाकीत जाईल, आहे का नाही. पातळ गरुडी नावाच्या वनस्पतीचा रस प्राशन केला असता त्याला शरीर रोगाची बाधा होत नाही. चांगलं सांगितलंय बाबा, आहे का नाही. डॉक्टर अशी झाली तर वैद्य आला गुंत आला नाही तर पातळ गरुडी नावाच्या वनस्पतीचा. आता ती वनस्पती कळाली पाहिजे ना, ऐका. मग ते ज्ञान होण्यासाठी तर ते ज्ञान घ्यायचंय ना. शरीराचा रोग बाधा होत नाही. बरं, शरीराचा रोग बाधा होत नाही, होणार नाही. कसं काय नाशिवंत देह आता नाही व्हायचं. पण ज्यांचा शरीरच नीट करायचा विलास शिकला तर शरीर नाशिवंतच आहे. ते नाचणारच आहे किती काही केलं तरी. पण तू नाशिवंत देह जाणार हा विचार केला तर सुटतील त्याच्यातून. मग हे ज्ञान करायची गरज नाही. पुतिका वृक्षाच्या मुळात मोठी शक्ती असते. त्या मुळाची बाहुली बनून तिची उपासना केल्यास तो साधक तात्काळ अप्सराच्या मेळाव्यात क्रीडा करतो. म्हणजे अप्सरात जायचं असलं तर त्यांनी हे अभ्यास करायचा. अशा अनंत औषधी आहेत आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या अनंत सिद्धी आहेत. त्यांची साधना करणे कठीण आहे. आता तपाची साधने कोणत्या सिद्धी प्राप्त होतात हे सुद्धा उद्धव आहे. तपाने कोणत्या सिद्धी प्राप्त होतात ते तप का करतात लोक आज आपल्याला कळणार. त्यांना काय सिद्धी पाहिजे हे आपल्याला कळणार आहे. तप कशासाठी करावं लागतं हे आपल्याला कळणार आहे. आणि तपाच्या मागं पळतेच का हे आज आपल्याला नाचमासात सांगणार आहे. कारण आपल्याला कुणी सांगत नव्हतं ना. आपण येण्यासारखं भारी म्हणायचो. आता ते भारी हलका आज कळणार आहे आपल्याला. काही कुणाच्या म्हणायचं नाही, कुणाला काय करायचं नाही. फक्त तप करणार. पण तो कुणी असं काही एखादा पुढे केलाय असं नाही. तपाने काय सिद्धी प्राप्त होती आणि तप कशा करता करतात हे आपल्याला आज कळणार, आहे का नाही. कृच्छ आणि पारक, चंद्रायन आणि पावसाच्या धारापासून धारा संपतात उभे राहणे. आता हे तर तप नाही, ते वेगळंच आहे. नाही हा पाऊस पडतोय तिथं त्या धारा बंद होत तिथं कुठे ते उभा राहतोय नाही. नाभी मात्र जलाशयात उभे राहणे. नाभी इथपर्यंत पाणी बुडूस्त असा पाण्यात उभा राहणे. खाली तोंड धरून पुन्हा तोंड खाली धरून धूम्रपान करणे. म्हणजे खाली इतक्या पाण्यात उभं राहायचं, खाली तोंड खायचं करायचं, पुन्हा धूम्रपान करायचं. ज्या भोगाच्या इच्छेने जो हे सर्व तप करतो, ज्या भोगाला त्याला पाहिजे त्याच्यामुळे त्याचं काय चाललेलं आहे तप चाललं भोगासाठी. मग आता हे भोगायचे का त्यागायचे? काय त्यागायचे? त्यागले बी लोकांनी ना. कुठं लग्न केले ते काय मग सुटले काय? त्यांनी शिवायचं काय आणि त्यांनी त्यागले बी आणि ते सुखी नाही. ज्यांनी भोगले ते तरी सुखीत काय? विचार जोपर्यंत करत नाही, संत जोपर्यंत जीवनात येत नाही, आत्मज्ञान सोडून काही बी फिरत ते धंदा करा, सुख होणार नाही आणि कळणार नाही. भोग घ्या आणि त्याग करा, सुखी कोणी झालेलं नाही. तप करतो त्यावेळी किती सिद्धी प्राप्त होते. आता मंत्र सिद्धीचे लक्ष नाही. स्वतः प्रेतावर बसून एक रात्र अनुष्ठान केल्यानंतर
मंत्र प्रेतावर बसायचं आणि एक रात्रभर मंत्र उच्चारण करायचं. त्या योगाने प्रेत देवता संपूर्ण प्रसन्न होती. आता ते प्रेत त्याला प्रसन्न करून घ्यायचं. जिवंत आहे तर त्याच्याकडून काही कळून नाही घ्यायचं. त्या प्रेताकडून प्रेत प्रसन्न करायचे. त्यामुळे भूत भविष्य व वर्तमान कळण्याची सिद्धी प्राप्त होते. ज्यांना कळतं त्यांनी कुठंतरी एखाद्या माणसाला रात्रभर ताटिवलं आहे का नाही. मेलेल्या माणसाला रात्रभर त्याच्या प्रेतावर बसायचं आणि ते मंत्र उच्चारण करायचं. म्हणजे त्याने भूत भविष्य वर्तमान आपल्याला कळू येतं. हा, सूर्य मंत्राचा जप केला असता, कोणता सूर्य मंत्राचा जप केला असता दूरदर्शन सिद्धी प्राप्त होते. म्हणजे सूर्य मंत्राचा जप केला की दूरदर्शन आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे काशीला जायची काही गरज नाही. जसा राजस तामस सात्विक वैदिक पौराणिक ऋषी प्राणित मंत्र असेल आणि ज्याची जशी बुद्धी इच्छा भावना श्रद्धा असेल त्याप्रमाणे त्याला सिद्धी प्राप्त होते. आणि या सर्व सिद्धीची समृद्धी योग धारणेच्या विधीत असते. अर्थात योग धारणेमुळे प्राप्त होते. योग धारणा त्याच्यामुळे ती सिद्धी त्याला प्राप्त होते. आसन स्थिर करून प्राणायामाने ऐक्य करून जो ध्यान धारणा करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त. एवढे कुठाने करण्यापेक्षा हा वेगळा आहे. आपलं आसन स्थिर करतो काही नाही आणि प्राणायाम करतो त्याच्यावर ध्यान ठेवतो त्याला सगळ्या सिद्धी. काय सांगितलं, न करावी चिंता लावून हात अन्न सांगितलेली चिंता किती सोपं सांगितलंय संतांनी. विचार करा. उद्धवा, मी तुला सर्व सिद्धीची कथा सांगितली आहे. जेव्हा शरीरात प्राण आणि आपण एकरूप होतात, ध्यान धारणा हाताशी येतात, तेव्हा सर्व सिद्धी प्रगट होतात. किंवा प्राण आपण एक न करता ध्यान धारणा ही न करता माझे एकाचेच हृदयात ध्यान केले असता सर्व सिद्धी दाशी होतात. माझे एकट्याचं ध्यान करा, सगळ्या सिद्धी तुमच्या काय होणार, दाशी होणार. मग लोकाला देव पाहिजे का सिद्धी पाहिजे? देव नको, सिद्धी पाहिजे. तर हा, मला प्राप्त आणि देव प्राप्त झाला असता तर लोक म्हणजे असते ना, हा होऊ शकतो आज ते देव. पण त्यांचं म्हणणं काय आहे, देव भेटणं सोपं आहे का नाही. म्हणजे हे कशाच्या मागं येतं, सिद्धीच्या मागं येतं. मला प्राप्त होण्याकरता सिद्धीच्या डोक्यावर पाय देऊन माझे एकट्याचेच ध्यान स्मरण केले असता चारी मुक्ती त्या भक्ताच्या दाशी आपोआप होतात. हा, त्या सिद्धीच्या डोक्यावर पाय देऊन तो एकाग्र मन करून माझा भक्त तिकडे जातो. चारी मुक्ती त्याच्या दाशी होतात. त्या कशाने? देवाची द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्ती चारी देवाची द्वार, देवाच्या द्वारात उभा राहिला त्याने. मग देवाच्या द्वार काय सांगितलंय? देवाचं द्वार म्हणजे ज्ञान, अनुग्रह, नाम, साधन म्हणजे देवाचं द्वारे. कारण त्याच्यामुळे देव आपल्याला
कळल्या जातो. म्हणजे साधन नाम हेच देवाचं काय आहे, द्वार आहे. नाना सिद्धीच्या प्राप्ती करता ध्यान धारणा करीत बसल्यानंतर सलोकता, समीपता आणि स्वरूपता अशा माझ्या मुक्ती हाताशी येत नाहीत. मग सायुज्यता मुक्ती तर कशी प्राप्त होईल? माझे हे शुद्ध एकांतिक भक्त आहेत, ते मुक्तीला देखील दूर ढकलतात. ते शुद्ध भक्त आहेत, ते मुक्तीला सगळ्या काय करतात? म्हणजे सूर्य अंधाराला ढकलून देतो. सूर्याला अंधाराची गरज आहे काय? जो सुखाची इच्छा कोणाला नाही, तो भक्त नाही. जीवाला सुखाची इच्छा, हा, सुखाची इच्छा, जीवाला सुखाची, दुःखाला सुखाची इच्छा, दिवसाला अंधाराची इच्छा नाही. माझा शुद्ध प्रेमाने ते नित्य तृप्त असतात. जे तृप्त आहेत त्यांना इच्छाच नाही कशाची. आता कुंटले सायास आणि या जीवाचे सायास कुंटले का पाप पुण्य करून जन्मा येतो का संत येतात? प्राणी येतात पाप पुण्य करून का संत येतात पाप पुण्य करून? ते काय सायास करतात का? कुंटले येतात जीवा आणि त्या संत येथे उपकारासाठी, उपकार करण्यासाठी संत येतात. तर ते पाप पुण्य करून येतात आणि ते आलेले ते काय त्यांचं पाप पुण्य गेलेलं त्यांची भूमिका आहे. ते सगळं जग मरणाच्या भीतीने पळत आहे, मरत आहे. सगळं जग मरत आहे आणि मरणाच्या भीतीने व्याकुळ झालंय. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? मरण माझे बर गेले तर गेले, मग गप तरी बसा ना. बर गप नाहीच बसत. पुन्हा काय म्हणते? अमर. बर ते तुम्हाला आपल्याला बी सारखं सांगत आहेत काय? अमरा हा अमरा. गप तरी बसतात का? त्यांना कळालंय तर गप बसा. ते आपल्याला बी काय म्हणतात? अमरा हा अमरा. म्हणजे तुम्ही सगळ्या हे सारखं माझी मज अनावर वाचा. ते का म्हणा असं सारखं सांगा. लोक ऐकत नाही, काय नाही. ते माझी मज झाली अनावर का? छंद या नामाचा ना, त्याच्यामुळे मला हे राहत नाही. बघा बरं, लोक मरण्याच्या घाईत पडत येते आणि ते मरण माझे. आणि ते मारणारी तिचं नाव सिद्धी, दुःखाचा नाश करणारी तिचं नाव सिद्धी. आणि ती सिद्धी आपल्याला देवाने सबली, आत्मसिद्धी. आणि ती आपल्याला साधू संतांमुळे माझ्या शुद्ध प्रेमाने ते नित्य तृप्त असतात, ते मला पूज्य होतात. जे काहीच मागत नाहीत, सतत तृप्त असतात, ते मला पूज्य. मी त्यांची पूजा करतो. कोण म्हणतो? देव म्हणतो. जे मला काहीच मागत नाही, नाही मागत तर ते नित्य कसे असतात? तृप्त असतात. त्यांची मी काय करतो? पूजा करतो. असे तृप्त कोण आहेत?
चालतंय. हा चालतंय. आणि आपण तृप्त का नाही? नको ते माझं काही न मागे कोणाची, तोची आवडे देवाची, काही आवडे देवाची, तोची आवडे देवाची, काही न मागे कोणाची, तोची आवडे देवाची, काही न मागे कोणाची, तोची आवडे देवाची, तोची आवडे देवाची, तोची आवडे देवाची. तो काही मागत नाही, त्याची काही इच्छा, म्हणून तो कुणाला आवडतो आणि मग त्याची पूजा कोण करतो? त्याला काही इच्छा नाही, तो कुणाला काही मागत नाही, पण त्याची आवड कुणाला आहे, त्याची पूजा कोण करतो? त्याला नको म्हणलं तरी त्याची पूजा देव करतो. देव. जो मी सर्व सिद्धीचा ईश्वर आहे, सर्व सिद्धीचा दाता आहे, तो मी त्या भक्ताची आदराने पूजा करू लागतो. आणि त्या भक्ताची पूजा करू लागतो कोण? देव. मग आपल्या अंतःकरणात इच्छा नसली कशाची, आणि पूजा कोणी केली सांगायचं? पूजा कोणी केली असं आपल्या डोक्यात आलं तर? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शिष्याची नगे मानी देवा, त्याचा जो फळे यारा उपराटा. कारण त्यांची दृष्टीच वेगळी, ते पुढच्याला काय समजतात आणि आपण काय समजू? हे आमचे शिष्य मंडळ आहे. घोटाळा इथं झालाय. संतांची जी बुद्धी आहे, त्यांची जे निर्धार आहे, त्यांचा जो विचार आहे, तो आपल्याला नाही. तिथपर्यंत आपली बुद्धी जात नाही. ते आपल्याला काय समजतात? ते देव देव समजतात. तेव्हा माझ्याजवळ असलेला जो सिद्धीचा समुदाय आहे, तो आपल्याला व्यवहार गुंडाळून काकेत घेऊन पळतो. तो सिद्धीचा व्यवहार काकेत गुंडाळून पळतो. कारण सर्व सिद्धीच्या स्वामित्वासह मी भगवान जेव्हा भक्ताच्या जवळ नम्रता, देव पुन्हा भक्ताजवळ कसा जातो? नम्रता, श्रद्धा, प्रेम व आदर या भावनेने हात जोडून उभा राहतो. कोण? त्या भक्तापाशी नम्रतेने, श्रद्धेने, भावनेने त्याच्यापाशी हात जोडून उभा राहतो. तेव्हा तो माझा निराभिमानपणा पाहून सर्व सिद्धी माझ्यापासून दूर पळू लागतात. हाच अर्थ अर्ध्या श्लोकाने भगवान सांगत आहेत. सर्व सिद्धी देणारा व त्याचे रक्षण करणारा मी प्रभू आहे. देणारा देव आणि रक्षण करणारा, तसेच योगाचा, संख्याचा, धर्माचा व ब्रह्म वेत्यांचा मी प्रभू. यांचा सध्या मी प्रभू आहे. मी सर्व सिद्धीचे जन्मस्थान आहे. देव सगळ्या सिद्धीचं आहे जन्मस्थान आहे. माझ्यामुळे सिद्धीचे मोठे महत्व आहे. सर्व सिद्धी माझ्या ठिकाणी राहतात, म्हणून मी सर्व सिद्धीचा स्वामी आहे. जीव ब्रह्माचे जे ऐक्य आहे त्या योगाचाही मी स्वामी आहे. ज्या ब्रह्मज्ञानाने जीवाच्या जीवदशेची कथा मिथ्या ठरते. जीवाची जीवदशा मिथ्य कशाने ठरते? ब्रह्मज्ञानाने. मी जीव मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे, ते कोणी म्हणायचं? ज्याला ब्रह्मज्ञान झालंय. लोकांचं ऐकून नाही म्हणायचं. हे जगत मिथ्या आहे, सगळं छोट आहे, ते चालणार नाही.
ज्याला ब्रह्मज्ञान झालंय, मी ब्रह्म आहे, हे जग, हे देह मी नाही, दुसऱ्याचं देह मी नाही, हे प्रत्येक पदार्थ तो मी नाही, हा सगळ्यांना पाहणारा ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्यालाच हा जीव काय झालाय, मिथ्या झालाय. तेव्हाच त्याचा जीवपणा मिथ्या ठरू शकतो. त्या ज्ञानाची स्वामी मीच सर्वतोपरी आहे. त्या ज्ञानाचा स्वामी मीच सर्वतोपरी आहे. ज्ञानाचा उपदेश करणारे आणि या ज्ञानाचा उपदेश करणारे जे साधू संत आहेत त्यांचाही स्वामी मीच आहे. जे उपदेश करतात त्यांचा सगळ्या स्वामी मीच आहे. कारण माझ्या कृपा प्रसादाने ज्ञानी पुरुषाला स्पष्टपणे ज्ञानबोध होत असतो. त्याच्यामुळे त्यांना ज्ञानबोध होत असतो. ही गोष्ट प्रसिद्ध आहे. वेद या उपनिषद भागाने ब्रह्मविद्येचा उपदेश करतो. त्या वेदाचाही स्वामी मी गोविंद आहे. माझ्या उच्चारा वाचून वेद हा एक देखील शब्द उच्चारित नाही. देवाच्या त्याच्याशिवाय एक शब्द सध्या उच्चारू शकत नाही. जो ज्ञानाचे साधन आहे त्याला धर्म म्हणतात. ज्ञानाचं साधन नाम त्यालाच काय म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, वर्म. हे ज्ञान धर्म वर्म कळालं तर आपल्याला मेळ बसतोय. ते ज्ञानच काय आहे, इथं धर्म आहे. धर्म म्हणतात. त्या धर्माचाही स्वामी मीच आहे. मी चैतन्य घन सर्व आत्मा आहे आणि जगाच्या आत व बाहेर पूर्ण भरलेला आहे. मी सर्व आत्मा, सर्व व्याप्त, सर्वांच्या आत बाहेर परिपूर्ण भरलेला त्या माझ्या ठिकाणी मी सहजस्थित्या आहे. तो कसा आहे हे उद्धवाचा निषेध आहे. मावशीचा आपला मोबाईल वर राईट नाही. जशी पंचमहाभूते प्राणीमात्राला आत बाहेर व्यापून आहेत त्याप्रमाणे सर्व जीवांच्या अंतरामी असलेला मी आत्मा सर्वांच्या आत व बाहेर व्यापलेला असून अनावृत्त आहे. जीवात मी राहतो. जीवात मी राहतो. माझ्यात जीव सावकाशपणे राहतो. माझ्यात देवात मंदिर आहे. देवळात देव आहे का, देऊळ देवात आहे हे सांगते तिथं. माझ्यात जीव सहजपणे राहतो. माझे स्वरूप कोणासारखे नाही. माझे स्वरूप कोणासारखे म्हणजे ते ना आमच्या मावशीसारखे असं म्हणायला त्याच्यासारखं दुसरं काही माझं स्वरूप कोणासारखं नाही. मी स्वागत सजातीय विजातीय भेद शून्य आहे. स्वागत सजातीय विजातीय भेद कळाला सांगितलाय ना, नाही अजून कळलाय ना. मग त्याचा तो भेद आहे. तसा आता मला भेद नाही. शून्य आहे. मी त्रिगुणात्मक मायेकडून आवृत्त होत नाही. म्हणजे त्या 3 गुणांनी आपली सावली आपल्याला दिसली नाही तर कुणी फडकं बांधेल का? ती दिसली नाही म्हणून काय, आणि दिसली तर तिला कुठं ठेवून कुठं नाही असं करेन का? कुणाबद्दल बोलतोय मी? आलं का मी काय बोलतोय ते? आपली सावली जर दिसलीच नाही तर कुणी फडकं बांधेल का डोक्याला? कारण दिसायना ना तर फडकं बांधीन का? नाही.
आणि जर दिसली तर तिला कुठं ठेवून कुठं नाही असं करीन का? कुणाला? का? ती जसं ह्याला माया आवृत्त करू शकत नाही. जरी दिसली तरी तिच्याशी काही घेणं देणं नाही. नाही दिसली तरी तिच्याबद्दल सुतक पाळीत नाही. असं ती माया त्याला आवृत्त करू शकत नाही. कशाला? आत्म्याला, देवाला. ज्याप्रमाणे घट आकाशात राहतो. घट आकाशात राहतो. घट म्हणजे काय? घट बसवता का नाही? हा, म्हणजे देहाला घटाची उपमा दिली. घट म्हणजे गाडग. ते कशात असतं? ज्याप्रमाणे घट आकाशात राहतो. गाडग आकाशात राहतंय का नाही? ही गाडगी कशात येत? आकाशात राहतो व व्यापक असलेले आकाश घटात राहते. त्या घटाच्या आत बी पोकळी आणि बाहेर बी, म्हणजे त्या घटाच्या आत बी पोकळी आणि बाहेर बी घट म्हणजे माठ. म्हणजे माठाच्या आत बी आकाश आहे आणि बाहेर बी, आणि त्यालाच काय आत आली बाहेर आहे. या मटक्याच्या आत बी आकाश आहे आणि बाहेर बी, म्हणजे हरी आपल्या अवतीभोवती गच्च भरलेला आहे. कोण? हरी. हा, म्हणून जनाबाई म्हणते देव खाते, देव पिते आणि देवावरीने आता आजूबाजूला आपल्या काय आहे? देव. जसा पाण्यात मासा पाहुण्याकडे जायला बी पाण्यातच जातो, झोपायला बी आणि खातो पितो बी, तसं त्या माशासारखं आपलं सगळं राहणं पिणं कशात आहे? देवात आहे. असा जीव आपल्या अवतीभोवती गच्च भरलेला आहे. आज तर आहेच आहे. हा, आदी बीज एकले, आदी बीज एकले, पुरले रोप वाढले, बीज अंकुरले रोप वाढले, फुटती नाही. बीज बीज अंकुरले रोप वाढले, फळे सुमने, फळे फळे आणती बरी बीज एकले. फळं येतात, त्याला फुलं येतात, अंकुर येतात त्या बीजातून. तरी शेवटी बीज व्यापुनी जगता तूही अनंता, व्यापुनी जगता तूही अनंता, जन्म घेशी आणि होशी परी ब्रह्म एकले, आदी बीज एकले, आदी बीज एकले. ते बीज ब्रह्म बीज एकले ते, आणि ते ब्रह्म बीज आपल्या हातात दिले, आणि त्या बीजातून हे सगळं काही घडतंय. त्याप्रमाणे मी ऋषिकेश जीवनात राहतो. माझ्या सर्व जीव परिपूर्ण स्वरूपात राहतात. सगळे जीव माझ्या परिपूर्ण स्वरूपात राहतात. मग अपूर्ण आहेत आपण. त्याला येडेपणा आहे का? खरं आहे आपण अपूर्ण आहे. म्हणजे आपण कच्चे आहेत, अपूर्ण आहेत. हे येडेपणा आहे का? खरं आहे. आपण घेतलेला तो काय येडेपणा आहे. नाही तर ज्ञानदेव म्हणे आत्मा हा आणि सर्व घटी. मग सर्व घटामध्ये तो कसा नांदतोय आणि आम्हाला काही येत नाही, आम्ही अपूर्ण आहे. हा घेतलेला काय येडेपणा घेतलाय आपण म्हणून दुःख आहे. आम्हाला येत नाही. हा घेतलेला काय
येडेपण आहे ना. आपण सगळे पूर्ण आहेत ना. का पूर्ण येत? पूर्ण आहेत सगळे. आपण पूर्ण परमात्मा आहोत. पण काय करावं त्याची बुद्धी तशी हे आहे का नाही. तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म पण मूर्ख नेने संत चरण. हा संतांचं हे वर्म हे मूर्ख लोक जाणत नाही. स्वतःला कच्चे बच्चेच समजतात. पहा आकाश घटात राहते त्याप्रमाणे मी ऋषिकेश जीवात राहतो व माझ्या सर्व जीव परिपूर्ण स्वरूपात राहतात. ज्याप्रमाणे पंचमहाभूते सर्व भौतिक पदार्थात आतून बाहेरून असतात त्याप्रमाणे मी ऋषिकेश सर्व जगात आतून बाहेरून रूपाने भरलेला आहे. मग देव आपल्या आतून बाहेरून भरलेला आहे. काय हे देव? आपण देव म्हणलो तरी कशाला धरून म्हणतो? यालाच धरून म्हणतो. मी देव आहे म्हणजे मी देव म्हणजे याला याच्या आत बी आहे बाहेर बी आहे. मी तो मी आहे आपण. पण आपण लोकांना मी म्हणजे कशाचं रूप दाखवतो? हा सद्गुरूंनी कृपा केली म्हणजे काय? मी परिपूर्ण आत्माराम आहे. मी परिपूर्ण परमात्मा स्वरूप आहे असं आपल्याला ज्ञान झालं. मी देहरूप नाहीये. मी परिपूर्ण आत्मरूप आहे. माझा देह नाही. देहाचा माझा काही संबंध नाही. जे जे दिसतंय त्या पदार्थापासून मी वेगळा आहे. त्या पदार्थाला पाहणारा मी परिपूर्ण आत्माराम आहे असं ज्ञान होणं. कोण आहे का? पहिलेच आहे का आपण? पहिलेच आहे. फक्त हा काय करीत नाही तो विचार करीत नाही. विचार काय करतो? नको असलेला विचार करतो. जे नाही माझं ते माझं म्हणतो. बरं आपलं ते आपलं म्हणतो. आणि लोकांचं बी आपलंच म्हणतो. म्हणून आणि म्हणतो दुःख मला होऊ. तसं नाही व्हायचं. म्हणून आपण काय करू? 229 क्रमांकाच्या वेळेला थांबू म्हणलं होतं वहीन पण त्यावर काय आज बी होईना. म्हणून म्हणलं आता झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग परमात्मा आणि तुम्हा सर्वज्ञाच्या चरणावर सेवा समर्पित करून ठेवून आपण इथे पूर्ण ग्रंथ कुंडली गवरदेव हरिविठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान